मी पास्ट 2 व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की माझ्या ह्या लेफ्ट हँडला प्लास्टर होतं, कारण की मला फ्रॅक्चर झालं. माझं हे बोट होतं ते फ्रॅक्चर झालं होतं. थँक्स टू यू. आणि इथे म्हणजे असं लोक वगैरे पण नसतं, असं म्हणजे कोणाचं ऑकवर्डवाली फिलिंग नाहीत. माय यूट्यूब माय व्ह्यूज. या डू सबस्क्राईब ऑल्सो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल अँड अनदर व्लॉग. ग्रीनरी, ब्लू स्काईज आणि सनशाईन हे बघून सर्व तुम्हाला समजत असेल की इट इज मॉर्निंग. सो गुड मॉर्निंग पायनॅपल्स. सो हा व्हिडिओ बनवायच्या आधी मी खूप असं क्वेश्चनमध्ये होती की मी हा व्लॉग किंवा व्हिडिओ बनवू की नको बनवू. पण नंतरला मी विचार केला, माय लाईफ माय रूल्स, माय यूट्यूब माय व्ह्यूज. सो त्यामुळे मी हा माझा मॉर्निंग रुटीन एक या व्हिडिओमध्ये बनवते आहे, विच इज नॉट माय नॉर्मल मॉर्निंग रुटीन. पण हां, पास्ट फ्यू डेजपासून मी तो स्टार्ट केला आहे. त्याआधी मी इव्हनिंगला जायची, इव्हनिंग वॉकला वगैरे. पण आता मी थोडं अर्ली मॉर्निंग यायला स्टार्ट केलं आहे. तर बघा माझा मॉर्निंग रुटीन. ते मॉर्निंगला येण्याचा रिझन हा पर्सन आहे, कारण की हा पर्सन डेली येतो. त्यामुळे मग विचार केला की मी पण येते ना सोबत. थँक्स टू यू. युजली आय लाईक टू स्टार्ट माय डे विथ मेडिटेशन. आणि जेव्हा पण आपण नेचरच्या जवळ असतो तेव्हा हा मेडिटेशनचा एक्सपिरियन्स एनहान्स होतो. झाल्यानंतर आम्ही आता मॉर्निंग वॉकला येतो. आणि हा गार्डन किती ह्याचा असेल डिस्टन्स नाही माहिती, आपल्याला फरक नाही पडत ना. ओके, असतो काहीतरी एक डिस्टन्स असेल, एक अराउंड 1 किलोमीटर. 1 किलोमीटर, 1 किलोमीटर एक अराउंड आहे. तर मग त्याचा आम्ही 2-3 राऊंड्स मारतो. मे बी हाफ असेल चांगलं मोठा आहे, एवढा मोठा आहे की आमचं घरी जाईपर्यंत 10,000 स्टेप्स इकडेच कंप्लीट होतात. ठीक आहे, एवढा मोठा राऊंड येते. तर मी या राऊंड मारते. लाईक आम्ही सोबत पहिले राऊंड मारतो वॉक करून, त्यानंतरला हा रनिंग करतो आणि स्प्रिंट पण मारतो लास्टला. आणि मी फक्त रनिंग करते, कारण की माझं रनिंगचाच एक राऊंड कंप्लीट नव्हतं, खूप टाईम नंतर स्टार्ट केलं त्यामुळे. तर मग वय होतं आहे, तर मग ते वॉक झाल्यानंतरला मग रनिंग करतो आम्ही. आफ्टर रनिंग, स्प्रिंटिंग आणि सर्व झाल्यानंतरला आम्ही तोंड वगैरे धुवून थोडं फ्रेश होतो, कारण की वर्कआउट पार्ट 2 स्टार्ट करायचा असतो. हो हां, पण हे झाल्यानंतर आम्ही वर्कआउट झाल्याच नाही. अरे कहना क्या चाहते हो? म्हणजे त्यांना वाटेल की आपण हे आफ्टर तिकडे काइंड ऑफ वॉर्मअप आणि रनिंग वगैरे करून झाल्यानंतरला आम्ही या दुसऱ्या पार्कमध्ये येतो, ज्याचं डिस्कवरी या माणसाने केली आहे. कारण इकडे गर्दी कमी असते. येस, गर्दी कमी असते. तसं वर्कआउट करतात. हां, आणि इथे म्हणजे असं लोक वगैरे पण नसतात, असं म्हणजे कोणाचं ऑकवर्डवाली फिलिंग नाहीत की लाईक काही सिटअप्स वगैरे करते आणि कोण बघत राहते वगैरे, असं काही होत नाही. तर मग त्यामुळे इथे आम्ही वर्कआउटसाठी येतो. अच्छा, ठीक आहे. मी पास्ट 2 व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की माझ्या ह्या लेफ्ट हँडला प्लास्टर होतं, कारण की मला फ्रॅक्चर झालं. माझं हे बोट होतं ते फ्रॅक्चर झालं होतं, जे की आता ऑलमोस्ट 80-90% रिकवर झालं, पण थोडंसं बाकी आहे. सो जेव्हापासून ते प्लास्टर झालं होतं तेव्हापासून मी काहीच वर्कआउट नाही करू शकली होती आणि मला कंप्लीट रेस्ट घ्यायला सांगितली होती, काही मूवमेंट पण नाही द्यायला सांगितलेली. पण आता जे की माझं प्लास्टर निघालं आहे, तर लाईक मी मूवमेंट करू शकते हाताची चांगली, पण मला हेवी वेट्स नाही उचलायचं आहे, मला जिमला पण नाही जायचं आहे. पण एवढा मंथ आता पूर्ण वर्कआउट न करता राहिले, तर त्यामुळे असं खूप कंटाळा येतो. आणि कसं होतं, जेवढा आपण आराम करतो तेवढा अजून जास्त कंटाळा येतो. त्यामुळे मग हा पॅटर्न मला ब्रेक करायचा होता, आणि त्यामुळे इथे मग आता थोडंसं वर्कआउट पण करतो आम्ही. आता हे नॉर्मल जे इक्विपमेंट्स आहेत जे असतात मोस्टली पार्क्समध्ये, तर इथे थोडंफार ह्याची हेल्प घेऊन थोडं लाईट वर्कआउट करते, ज्याच्याने काही हातावरती पण प्रेशर नाही येणार आणि रिकव्हरी पण होऊन जाईल चांगली आणि ॲक्टिव्ह पण फील होईल चांगलं.
Post-workout stretchings are important. Avoiding it can give you injury, so never forget to do stretching. डन विथ द वर्कआउट. जास्त काही नाही केलं. स्क्वॉट्स मारले, स्क्वॉट्सचे 2 सेट मारले आणि साईड सिटअप्सचे पण 2 सेट मारले. पण आधी जॉगिंग आणि रनिंग आणि वॉक झाल्यामुळे पाय पूर्ण असे क्रॅम्प्स येत होते कंटिन्यू. लाईक स्क्वॉट्स जेव्हा मी मारायला पण स्टार्ट केलं तेव्हा पण क्रॅम्प्स येत होते पायाला. त्यामुळे एकदम लाईट केलं आणि आता जरा बसली आरामात. ही चेअर, या चेअरमध्ये बसलो आहे. थोडा रेस्ट करू, नंतर मग जाऊ. आफ्टर वर्कआउट आय प्रिफर वॉकिंग बेअरफूट ऑन ग्रास. कारण विदाऊट चप्पल ग्रासवरती चालण्यामुळे आपल्या बॉडीला खूप बेनिफिट्स भेटतात. सो येस, दॅट वॉज माय मॉर्निंग रुटीन, जो आता रिसेंटली स्टार्ट झाला आहे. आणि आय विल ट्राय की ह्याला मी मोस्टली कंटिन्यू ठेवू, जोपर्यंत ॲटलीस्ट जिम वगैरे जॉईन नाही करत आणि एक प्रोडक्टिव्ह लाईफस्टाईल जोपर्यंत स्टार्ट नाही होत तोपर्यंत हा एक बेसिक रुटीन कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न असेल. तर येस, हा थोडासा वेगळा व्हिडिओ होता. नॉर्मल ब्लॉगपेक्षा थोडा वेगळा होता. तर गिव्ह युअर रिस्पॉन्सेस. जर आवडला तर लाईक करा. डू सबस्क्राईब ऑल्सो. दॅट्स इट फॉर द ब्लॉग. सी यू इन द नेक्स्ट. बाय. डोसा, इडली, सांबर, चटणी.